अजून ऐकायचंय का हिला? एवढंच कसं बस सुचलंय. अजून काय आवडतं? अजून अजून काय आवडतं आणि आणि काय आणि आणि तसं अजून मला सांग ना. अजून काय ते तू ती हप्ता वसुली करायला जातेस ना, ते आवडतं. अजून आवाज आवाज छान आहे तुझा. गायचा प्रयत्न केलास कधी? खरंच? खरंच खरंच अगदी खरं. अजून काय आवडतं? काही मला त्रास देतीये आणखीन. सांग ना, अजून काय आवडतं? हे तू अजून काय असं विचारतेस ना, ते आवडतं. नाही, ते सोडून तू तर म्हणाला की अशी लिस्टच आहे. काय फुल स्टॉप लागलाय? नाही फुल स्टॉप नाही आहे, लिस्ट आहे. खूप खूप मोठी लिस्ट आहे. पण काय आहे ना, लिस्ट इतकी मोठी आहे की विचार करत बसायला लागतो. आणि एकदा विचार करायला लागलो की कन्फ्युजन होतं जरा. पण सगळ्याच थोडक्यात कन्क्लुजन असं आहे की तू मला आवडतेस. तू शिवाचं लगीनच लावून देणार नाहीस? हो आई, माझी खूप इच्छा असेल, पण तिला करायचंय का लग्न? तिचं वागणं, राहणं, बोलणं हे सगळं बघितल्यावर कोण तिला स्वतःच्या घरची सून म्हणून स्वीकारणार आहे? काय झालं? तुला पटत नाही का मी सांगतोय ते? नाही, इट्स ओके. तुझा विश्वास नाही बसत आहे? नाही ना, ठीक आहे, जाऊ दे. मला नाही सांगायचं. नाही असं काही नाही आहे. माझ्या आईला नाही आवडत म्हणून विचारलं. असं कसं शक्य आहे? हे बघ, जगातल्या सगळ्या आयांना आपली मुलं खूप आवडतात. त्यांचं प्रेम असतं आपल्या मुलांवर. मग ती कशी राहत असली, वागत असली, माझं असं म्हणणं आहे, तुझ्या आईला तू आवडतेस. ते ना तुझ्या आईचं तुझ्यावर असेल. तुझ्याही आईला तू आवडतेस. नाही, पण माझी आई म्हणते की मी अशी मुलांसारखी राहिले तर कोणाला नाही आवडणार मी. तू कन्फ्यूज होऊ नकोस. तुझ्या आईला तुझं राहणं आवडत नाही, पण तू आवडतेस. मी तेच म्हणते ना, माझी आई म्हणते तू बदलली पाहिजे, पण मला नाही बदलायचं. म्हणजे तिचं म्हणणं आहे की ते तू मुलींसारखे ड्रेस घातले पाहिजे, ते मोठे केस हवे, ती टिकली बांगड्या. पण मला तुला हे सगळं आवडतं नाही ना? मग अरे तू आहेस तशी बिनधास्त आहेस एकदम, म्हणूनच तू मला आवडलीस. झी5 ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा, ते सुद्धा अगदी मोफत.